आज आपण बघणार आहोत ज्वारीचे मऊ लुसलुशीत फुलके कसे बनवायचे। घरात जर लहान मूल असेल किंवा वयोवृद्ध माणसे असतील तर त्यांच्यासाठी हे मऊ लुसलुशीत फुलके तुम्ही नक्की ट्राय करून बघा। इथे मी 1 वाटी मऊ असे ज्वारीचे चाळलेले पीठ घेतलेले आहे। त्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं, व्यवस्थित मिक्स करून ज्या वाटीने आपण पीठ घेतले होते त्याच वाटीने पाऊण वाटीपेक्षा जास्त पाणी, पण 1 वाटीपेक्षा कमी गरम पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला झाकून 10 मिनिटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे। 10 मिनिटं झाल्यानंतर बघू शकता मी याला एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि याला आता आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। एक्स्ट्रा पाणी बिलकुल ॲड करू नका, आहे त्या पाण्यामध्येच आपल्याला ही कणिक छान व्यवस्थित अशी चुरून मळून घ्यायची आहे। अशी चुरून कणिक मळल्याने फुलके हे एकदम सॉफ्ट बनतील आणि अजिबात चिरा जाणार नाहीत। तर इथे आपली कणिक आता मळून तयार झाली आहे। छोटासा बॉल साईजचा आपल्याला गोळा घ्यायचा आहे, त्याला छान पिठामध्ये कोट करून घ्या आणि एक्स्ट्रा पीठ आपल्याला झटकून घ्यायचं आहे आणि एकच साईडने आपल्याला हा फुलका लाटून घ्यायचा आहे। मी अजिबात याला पलटी केलेला नाहीये, बघू शकता पातळ असा हा फुलका मी लाटलेला आहे। तुम्हाला जर जाड आवडत असतील तर थोडेसे तुम्ही जाड देखील ठेवू शकता। पहिली साईड आपल्याला 30 सेकंद भाजून घ्यायची आहे, त्याच्यानंतर दुसरी बाजू आपल्याला डाग पडेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायची आणि हे बघू शकता पलटी केल्यानंतर आपला फुलका हा व्यवस्थित फुगेल। सुकी भाजी किंवा पातळ आमटी सोबत हे फुलके खायला छान लागतात। मी आज इथे दोडक्याची आमटी बनवली होती। तर हे फुलके 1 वाटी पिठामध्ये माझे 5 फुलके तयार झाले होते मीडियम साईजचे। तर बघू शकता इथे किती सॉफ्ट बनले आहेत आणि पूर्ण फुगलेले आहेत सगळे फुलके, त्यामुळे वाफ सगळीकडे पसरली जाते। टिफिनसाठी देखील हे असे सॉफ्ट राहतील। याच्यावर तुम्ही तूप लावून देऊ शकता किंवा जर कोणी डाएट करत असेल तर त्यांना ॲज इट इज दिले तरी चालतील।